नमस्कार. आज आपण झणझणीत अशी मिरचीच्या ठेच्याची रेसिपी बनवणार आहे. हिरव्या मिरचीच्या ठेच्याची रेसिपी बनवणार आहे. आणि ही जी ठेचा जो बनवणार आहे आपण, यासोबत आपण 2 भाकरी जास्तच खाल अशी ही आपण ठेच्याची रेसिपी बनवणार आहे. आणि खूपच छान आणि अगदी चवीला चविष्ट लागणारी अशी आपण ठेच्याची आज रेसिपी बनवणार आहे. यासाठी आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. मिरची जी आहे ती थोडी तिखट आहे, त्यामुळे मी ती 7 ते 8च घेतलेली आहेत. आणि यासाठी एका साईडला पॅन गरम करायला ठेवला आहे. लोखंडी पॅनवरच आपण ही चटणी बनवणार आहे. हा जो ठेचा आपण बनवणार आहे, हा अगोदर आपण यासाठी मिरच्या ज्या आहेत त्या अशा भाजून घेणार आहे. काळे डाग येईपर्यंत मिरची आपण भाजून घ्यायची आहेत. अशी मिरची आपण अशी न तेल टाकताच मी ही मिरची भाजून घेते आहे. अशा आपण ही मिरची भाजून झाली की ही मी खलबत्त्यामध्ये लगेचच टाकून घेणार आहे. आणि आपण हे सर्व असं खलबत्त्यामध्ये छान कुटून घेणार आहे. ठेचा जो आहे तो आपण खलबत्त्यामध्ये कुटला की त्याची चव छान येते, त्यामुळे मी तो खलबत्त्यामध्येच तयार करणार आहे. आणि आता यानंतर आपण यामध्ये लसूण घातला आहे. लसूण जो घातला आहे तो मी जास्त घातला आहे. चटणीसाठी लसूण छान लागतो म्हणून मी अशा भरपूर असा लसूण घातलेला आहे. आणि लसूणसुद्धा मी असा गरम करून घेणार आहे तेलामध्ये. छान असा थोडासा आपण तेलामध्ये तो परतून घ्यायचा आहे. असा हा मी तेलामध्ये परतून घेतला आहे. आणि आता लगेचच आपण हा सुद्धा या खलबत्त्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. मिरचीसोबत कुटण्यासाठी सुद्धा असा टाकून घ्यायचा आहे. आणि यानंतर आपण यामध्ये जिरे टाकणार आहे. जिरे घेतलेले आहे मी. अर्धा चमचा आपण यामध्ये जिरे जे आहेत ते टाकून घेणार आहेत. थोडंसं तेल टाकून त्यानंतर लगेच त्यामध्ये जिरे घातले. जिऱ्यानंतर आपण यामध्ये भाजलेली शेंगदाणे जे आहेत तीसुद्धा मी जिऱ्यासोबतच तळून घेणार आहेत. शेंगदाणे जे आहेत ती अर्धी वाटी घेतलेली आहे, ती भाजून घेतलेली आहे. भाजलेली शेंगदाणे तरीसुद्धा मी ती अशी तेलामध्ये तळून घेते आहे. आपण शेंगदाणेसुद्धा अशी छान अशी तळून द्यायची आहेत. म्हणजे आपण हे अगोदर तळून घेतले की मग आपल्याला चटणीला पुन्हा तेलामध्ये परतण्याची गरज पडत नाही. म्हणून आपण हे अशी छान अशी परतून घ्यायची आहेत. अगोदरच आपण अशी परतून घेणार आहेत. आणि शेंगदाणेसुद्धा थोडीशी लालसर झाली की ती आपण लगेचच काढून घेणार आहेत. तीसुद्धा आपण खलबत्त्यामध्ये लगेचच अशी काढून घेतली आहे. जिरे आणि शेंगदाणे हे दोन्हीसुद्धा आपल्याशी तळून झाली आहेत. आणि आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालणार आहेत. पण आपण हे सर्व जे आहे ते असं ठेचून झाल्यानंतर मग आपण यामध्ये कोथिंबीरीचा वापर करणार आहे. आता आपण हे बत्त्याच्या साहाय्याने छान असं ठेचून घेणार आहेत. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ थोडंसं चटणीला जास्त असलं तरी चालतं, चव पण छान येते. बारीक मिठापेक्षा जाड मीठ जर टाकलं तर अजूनच चटणीला चव छान येते. पण मी यामध्ये बारीक मिठाचा वापर केलेला आहे. आपला जो ठेचा असतो त्याला चव छान येते म्हणून आपण यामध्ये जाड मीठ जरी वापरलं तरी चालतं. अशा प्रकारे आपण असं व्यवस्थित असं ठेचून घेणार आहेत. आणि मिरच्यासुद्धा यामध्ये बारीक झाल्या पाहिजे म्हणून मी चमच्याच्या याने व्यवस्थित अशा खालवर करून आपण असं ठेचून घ्यायचं आहे. आणि असं ठेचल्यानंतर आपल्या ठेच्याला ही चव अशी खूपच छान येते. अशा प्रकारे आपला ठेचा जो आहे तो असा छान असा ठेचून झालेला आहे. आणि यानंतर आपण यामध्ये बारीक चिरून मी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीर मी वरून घातली आहे, भाजण्यासाठी घातलेली नाही आहे. थोडीशी वेगळी लागते म्हणून मी वरून घातली आहे, आपण भाजताना टाकलेली नाही आहे. अशा प्रकारे ही टाकून घेतल्यानंतरच आपण यामध्ये असं कोथिंबीर थोडीशी अशी ठेचून घेतली आहे. अशी आपली संपूर्ण असा ठेचा तयार झालेला आहे. आणि बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे हा मी ठेचा तयार केलेला आहे. आणि आता आपण हा वाटीमध्ये काढून घेणार आहेत. असा हा आपण वाटीमध्ये काढून घेणार आहेत. आपण ही चटणी, आपण ही जे ठेचा बनवलेला आहे हा असा परतून देणार नाही आहेत.
परतून घेणार नाही आहेत, कारण आपण ज्या मिरच्या वगैरे सर्व असं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. पण आपण याला तेलाची फोडणी देणार आहेत, म्हणजे आपण याला तेल गरम करून टाकणार आहेत. अशा प्रकारे हा मिरचीचा ठेचा जो आहे तो तयार झालेला आहे. आणि तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कमी वापरसुद्धा करू शकता. तुम्हाला जर शेंगदाणे कमी हवे असतील तर तुम्ही यामध्ये कमी शेंगदाण्याचा सुद्धा वापर करू शकता. अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार झाला आहे. आणि आता मी यासाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. आणि आता आपण यामध्ये तेल गरम झालं की यामध्ये आपण कडकडीत तेलाची फोडणी अशी देणार आहेत. आणि आपल्याला असं वेगळं असं गरम करण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारे आपण वरून तेल टाकलं आहे की गरम केलेलं तेल जर वरून टाकलं की आपला हा ठेचा लगेचच असा तयार होतो. आणि जास्त काळसुद्धा हा आपला ठेचा टिकतो. अशा प्रकारे आपण ही आज ठेच्याची रेसिपी बनवलेली आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मस्त खा आणि मस्त रहा. व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद.